उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटण्यासाठी देवगिरी बंगल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी। अधिवेशनाला जाण्यापूर्वी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी। महाराष्ट्र केडरचे 2001च्या बॅचचे आयएस अधिकारी श्रीकर परदेशींची मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती। परदेशी यांनी मोदींचे उपसचिव म्हणूनही काम केलेलं आहे। नव्या सरकारच्या शपथविधीनंतर मंत्रिपदासाठी फिल्डिंग। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील नेते मुंबईत तळ ठोकून रत्नागिरीत कोणाला मंत्रिपद मिळणार याकडे लक्ष। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणातील तत्कालीन बँक संचालकांकडून वसुली करण्याचे आदेश। 35 जणांकडून 238 कोटी 43,999,000 बेकायदेशीर कर्जाची 12% व्याजासह वसुलीचे आदेश। पूजा खेडकरची औरंगाबाद खंडपीठात धाव। अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांच्या नॉन क्रिमिलियर संबंधित अहवाल रद्द करण्याची मागणी। सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापनचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला नाही। चौकशी अहवालाचा संदर्भ देत मुंबई हायकोर्टाकडून स्पष्ट। पुणे सोलापूर मार्गावरील वाहतुकीत जलवाहिनीच्या कामानिमित्त बदल। ममादेवी चौक ते अर्जुन रस्ता टी जंक्शन दरम्यान कामाला सुरुवात। बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर जरब बसावा। आमदार चंद्रकांत पाटलांचे पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश। तर नव्याने निर्माण झालेल्या बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त वाढवण्याच्याही सूचना। कोकण रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीसाठी करमळी वेर्णा स्थानकादरम्यान ब्लॉक 7 आणि 8 डिसेंबर दरम्यान ब्लॉक असल्याने रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता। मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर। जलद लोकल माटुंगा मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावरून वळवणार। उज्जैनमधील महाकाल मंदिराच्या धर्तीवर मुंबईतील सिद्धिविनायक महालक्ष्मी आणि मुंबादेवी मंदिर परिसराचा विकास होणार। पालिकेकडून वस्तुविशारद सल्लागारांची। महसूल वाढीसाठी जागांचा लिलाव। मुंबई महानगरपालिकेच्या जाहिरातीला मोठमोठ्या विकासकांचा प्रतिसाद। छत्रपती शिवाजी महाराज मंडई बेस्टच्या रिसिव्हिंग स्टेशनची जागा आणि अस्फाल्ट प्लांटच्या जागेचा लिलाव। नवी मुंबई पालिकेने बांधकाम नियमांचं पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारलाय। नियम मोडणाऱ्या शहरातील 87 व्यावसायिकांना 1,17,00,000चा दंड ठोठावला। अंधेरीमधील गोखले पूल, मस्जिद बंदरचा कर्नाक आणि विक्रोळीचा उड्डाण पूल पावसाळ्याआधी मुंबईकरांच्या सेवेत राहणार। मुंबईत सुरू असलेली वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार। गोखले पुलाचा टप्पा 2 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट। दुसऱ्या टप्प्यातील पुलाचा गर्डर खाली उतरवण्याचं काम सुरू।